अकोला शहरातील कचऱ्याबाबत मनपा प्रशासनानं धडक मोहीम राबवायला सुरुवात केली आहे। यातच बायो वेस्ट नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एका खासगी रुग्णालयाला दंड ठोठावण्यात आलाय। तर मनपाच्या उपायुक्त गीता ठाकरे यांनी शहरातील बाजारपेठेचा फेरफटका मारत उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना ताकीद दिली आहे। शहरातील हुतात्मा स्मारक जवळील नाईक हॉस्पिटलनं रस्त्यावर बायोमेडिकल वेस्ट टाकल्याचं आढळून आल्यानं त्यांच्याविरुद्ध 25,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। महापालिकेच्या उपायुक्त गीता ठाकरे यांनी सकाळी शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेच्या पाहणीदरम्यान ही कारवाई केली। ठाकरे यांनी जनता भाजी बाजाराचीही पाहणी केली। दरम्यान त्यांनी किरकोळ भाजी आणि फळ विक्रेत्यांद्वारे शासनाने बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना आढळून आल्यामुळे त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला आणि भाजी विक्रेत्यांना पुन्हा पिशव्यांचा वापर न करणे तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवणे, घनकचरा मनपाच्या कचरा घंटा गाडीमध्येच टाकण्यासंदर्भात ताकीद दिली। यावेळी स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते।